विद्यार्थी मित्रांनो, 138 स्कोर आहे. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट. माझा स्टुडंट आहे आणि पर्सेंटाईल आहे 98.5. मी तुम्हाला सांगतो, मी त्या पॅरेंट्सशी विद्यार्थ्याशी बोललो होतो की 138 आहे ना, 99 तर फिक्सच आहे. हो, फिक्सच आहे. पण मी तुम्हाला सांगतो पडलेत 98.5. शॉकिंग. क्षणभर असं वाटलं की खोटे मार्क्स सांगितले का? नाही, आन्सर की आहे, स्कोर काउंट वगैरे केला, सगळं झालं. बर, 128, 125 टू 130 रेंज मध्ये भरपूर मुलं आहेत माझ्याकडे ज्यांचं पर्सेंटाईल 99 प्लस आहे. ओके, मग हा काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट. क्षणभर मी या मतावर आलो होतो. नाही, पहिली शिफ्ट ना, तणाव नसतो मुलांना, इझी शिफ्ट वाटते मुलांना, कुठला काही तणाव नसतो की जेई हेचा काय विचार करत नाहीत मुलं, डायरेक्ट पेपरला जातात. पण नाही, मी आता युट्यूबवर गणित अंक सरांना फॉलो करतोय, की मी आता स्वयं फिजिक्स सरांना फॉलो करतोय, मी भरपूर चांगले चॅनल फॉलो करतो, तुम्ही सुद्धा करताय. या सगळ्या चॅनलवर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, कोणती? की फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट किंवा पहिल्या काही शिफ्टला नंबर ऑफ स्टुडंट घोळ झालेला आहे. बरं, एवढा घोळ आता की सीईटीची एक्झाम री एक्झाम घ्या असं नाही, हे नाहीये. पण सीईटी सेलकडून या चुका झालेत. या चुका परत नाही व्हायला पाहिजेत. पण मी तुम्हाला खरं सांगू का, काय कुणास ठाऊक मला बरं वाटतं की यावेळेस 2 अटेम्प्ट होते. हा, बऱ्याच मुलांनी नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये स्कोर इम्प्रूव्ह केलाय. चांगल्या मुलांनी, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे पर्सेंटाईल मध्ये फरक चांगला येणार आहे. पण विचार करा ना, हे जर फायनल असतं तर ह्या मुलांवर किती अन्याय झाला असता. विचार करा ना, 99.2 आणि 98.5. तुम्हाला काय वाटेल सर, 0.7 पर्सेंटाईलचा तर फरक आहे ना. पण नाही, एकेका पर्सेंटाईल मध्ये हजारो मुलं असू शकतात ना, लक्षात घ्या. त्याच्यामुळे किती रँक वर इफेक्ट होऊ शकतो, हे की नाही? आता मुद्दा काय, की कोणत्या रँकला कोणतं कॉलेज मिळणार, हा जर विचार केला तर सीओईपी सारखं कॉलेज पाहिजे असेल, व्हीजेटीआय सारखं कॉलेज पाहिजे असेल, तर टॉप 500 मध्ये आलं पाहिजे. ओके, टॉप 500 म्हणतो मी, लक्षात घ्या. आणि टॉप 100,000 मध्ये असाल तर बेस्ट कॉलेज मिळणारच आहे. टॉप 15,000 रँक असेल तरी चांगलं कॉलेज मिळणार आहे. पुण्यातलं बेस्ट कॉलेज मिळणार आहे. अगदी 25,000 रँक असले तरी चांगलं कॉलेज मिळणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मार्क आम्ही एवढे पाडलेत, मग रँक पण चांगली आलीच पाहिजे ना. पण नशिबानं आता या स्टुडंटला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्की 99 प्लस स्कोर होईल. पण पहिल्या अटेम्प्टला कमी स्कोर आला सीईटी सेल मुळे. ओके, पण मी काय म्हणतोय, जेईला तर आपल्या किती मुलं असतात ना, संख्या चौपट पाचपट तर असेल ना. सीईटीला कमीच असते ना तुलनेत, लक्षात घ्या. मग सीईटी सेल कडून हा गोंधळ नाही व्हायला पाहिजे. नाही, विद्यार्थी कष्ट घेतात ना, ही री एक्झाम घ्या वगैरे, अशा गोष्टी इतकी इझी नाही आहेत. नीटच्या मुलांच्यावर किती अन्याय झालाय, किती. आता 21 तारखेला त्यांची परीक्षा आहे. हा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, री एक्झामला नशीब त्यांनी वेळ दिलाय. लास्ट इयर काय झालं होतं की सीईटी सेलला 27 एप्रिलला त्यांनी शिफ्ट काढली होती. सगळे आन्सर चुकीचे होते आणि 5 मेला री एक्झाम घेतली. सांगितलं 2-3 दिवसांनी. म्हणजे झालं काय, 7-8 दिवसाचं मुलांना फक्त वेळ मिळाला. नाही री एक्झामला परत रिव्हिजन बऱ्याच मुलांना करता आली. बरं, ते सगळं जाऊ दे. आता मुद्दा काय, मुद्दा महत्वाचा आहे की चूक सीईटी सेलच्या आपण नजरेत आणून देऊया. तुम्ही सीईटी सेलला मेल करा. जोशी सरांनी ना व्हिडिओ लेक्चर मध्ये सीईटी सेलला कॉल लावला होता, नाही उचलत ते. आपला कॉल उचलतच नाही. किती वेळा कॉल करणार आहे, कायम ते बिझीच असतात, लक्षात घ्या. बरं, आता सीईटी सेलला व्हिजिट देणारे लोक पण हजारो असणार आहेत, बरं का, लक्षात घ्या. रिझल्ट नंतर दरवर्षी असं होतं की सीईटी सेलकडे कंप्लेंट घेऊन जाणारे पालक पण भरपूर असतात, लक्षात घ्या. पण मेल हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. मी तुम्हाला सांगतो, सीईटी सेलला मेलद्वारे आपण कळवू शकतो, या गोष्टी कळवल्या पण असतील. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं राहू दे आता म्हणूया आपण. तुम्ही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफाय गोळा करावं लागणार आहे, कॉलेजची लिस्ट बनवावी लागणार आहे. तिकडे पण लक्ष द्या, तिकडे दुर्लक्ष करू नका. अजून एक कॉमन पॉइंट तुमचे कुठले आहेत, की ब्रांच सिलेक्शन असेल किंवा लोकेशन असेल, कुठे घ्यायचं ऍडमिशन, अजून खूप प्रश्न आहेत. आता बऱ्याचशा मुलांनी ना कोडिंगचे क्लासेस लावलेत. ओके, मी ऐकतो ना आता काउन्सिलिंगला, सर काय नाही, कोडिंगचे क्लासेस लावलेत. काय वेगळाच इंटरेस्ट आहे त्या कोडिंग बद्दल, बरं का, छान. बरं, एक मुलगा असा आला होता की नाही सर, मी व्हाईट हॅट ज्युनियर लहानपणीच कम्प्लीट केलंय. तशी कंपनी होती ना. मग मुद्दा असा आहे की मी मुलांना काय सांगतो, की ते कोर्सेस एक वेळ ठेवा बाजूला. तुम्ही M1 गणितांक सरांच्याकडून करायचं आहे. ओके, फिजिक्स आणि मेकॅनिक्स आरजी सरांच्याकडून करायचं, लक्षात घ्या. बरं, 5 मिनिट्स इंजिनिअरिंग, गेट स्मॅशर, टिकलेज अकॅडमी, आर्केडेमी, गिरी ट्युटोरियल्स, अरे खजिना आहे. आता तरी पहिल्यासारखी चूक करू नका. 11-12 मध्ये लाखो रुपये अकॅडमीला घालून काही मिळालं नाही. आता इंजिनिअरिंगसाठी युट्यूबवरून अभ्यास करायचा. अगदी फायनल इयर पर्यंतची मुलं युट्यूबवरूनच अभ्यास करतात. तेव्हा हा सीईटी सेलकडून गोंधळ झालाय, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि सीईटी सेलला आपण ही जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून पुढच्या मुलांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक शिफ्टला इक्वल स्टुडंट पाहिजेतच. मग चला, आता अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.